संभाजी महाराज की जय। आज कात्रज विकास आघाडीचे पुणे जिल्ह्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांसह कात्रज विकास आघाडीचे संस्थापक रमेश बाबर आणि अध्यक्ष कात्रज विकास आघाडी स्वराज बाबर, 9 सरपंच, 8 उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, काळ भैरव ट्रस्टचे विश्वस्त, असंख्य पदाधिकारी आणि मगाशी कोण येताना आणि आपले सर्व आलेले पैलवान, एक से बढ़कर एक आहे, या सगळ्यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला तो कुठली अटी शर्ती न ठेवता, कुठली अपेक्षा न बाळगता, अपेक्षा फक्त एवढीच बाळगली आहे की कात्रजचा विकास झाला पाहिजे. आणि विकास करण्याचं काम गेले 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मी आणि आपल्या महायुती सरकारने, आपल्या टीमने ज्या पद्धतीने केला त्याचे साक्षीदार तुम्ही सगळे आहात. मला वाटतं मी मुख्यमंत्री असताना तिथं आलो होतो तुमच्या त्या चौकात, कात्रजच्या चौकामध्ये, आणि त्याच्यापूर्वी ती तुमच्या कुठलं चांदणी चौक, तिथं एकदा मी गावाला जाताना मला लोक भेटले, थांबले. साहेब म्हणाले तर रोज ट्रॅफिक होते, आमचं एवढं वेळ आम्हाला लागतो, खूप आमची गैरसोय होते. आणि मी ज्या ज्या लोकांना सांगायचं ते सांगितलं आणि तात्काळ आता चांदणी चौकामध्ये ट्रॅफिक बिलकुल नाही आहे. आणि कात्रजचा विकास देखील अशाच प्रकारे झाला पाहिजे. तुमचा एक कुठला ब्रिज होता ना तो 350 लोक कात्रजचा मेन ऍक्सिडेंट मध्ये, आणि तुम्ही म्हणाले ते खडी मशीन पर्यंत पाहिजे तो, तर हे सगळं मला लक्षात आहे. आणि म्हणून ज्या विश्वासाने तुम्ही लोक आलेला आहात इकडे, खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांची विचारधारा घेऊन आपण पुढे चाललो. आणि त्यांचं काय होतं, समाजकारण आणि 80% समाजकारण म्हणजे विकास, आणि 20% राजकारण म्हणजे त्या समाजकारणाला पुढे नेण्यासाठी राजकारण, आणि 100% समाजकारण. या ठिकाणी जो काही बाळासाहेबांचा मूलमंत्र होता त्याच्यावर आम्ही चाललो. खऱ्या अर्थाने मला समाधान पण आहे, आनंद पण आहे की महायुती सरकारमध्ये एवढे निर्णय आपण घेतले, विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. आणि आजही तुम्हाला त्या लाडक्या बहिणींनी सांगितलं बरोबर चाललंय, तुमचं मार्ग बरोबर आहे, खरं आहे. कारण शेवटी कुणी किती काही म्हटलं, विरोधकांनी काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा आम्ही शब्द दिलेला. आणि जे जे शब्द आम्ही दिले ते शब्द पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक, छपाईमध्ये मिस्टेक झाली असं म्हणणारे आम्ही नाही. एकदा दिलेला शब्द पाळणारे लोक आम्ही आहोत. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा माघारी नाही. आणि म्हणूनच तुम्हाला माहीत आहे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंदीगे साहेबांचा शिवसैनिक, काही माझ्याकडे नसताना, अख्खं सरकार सत्तेवर असताना 40 आणि 10 50 आमदार माझ्या सोबत आले. आणि 2022ला एक मोठा संघर्ष आणि उठाव या राज्याने पाहिला.
देशाने पाहिला, जगभरातल्या सगळ्यांनी पाहिला. कोण आहे एकनाथ शिंदे? कोण आहे एकनाथ शिंदे? साधा कार्यकर्ता. पण तुम्हाला नवीन सांगतो की त्यावेळी देखील 8 मंत्री माझ्याबरोबर होते. मी मंत्री होतो. सत्ता सोडण्याचं काम, सत्तेवर लाथ मारण्याचं काम, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी, शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही केले. आणि मला आपल्याला माहीत आहे की जनतेने आम्हाला स्वीकारलं. 80 जागा लढवल्या, 60 जागा आल्या. 60 जागा 80 लढून 60. आणि समोरचे आम्हाला म्हणत होते एकही जागा निवडून येऊ देणार नाही. ते 100 लढवून 20 जागांवर अटकले. मी तेव्हा म्हणालो होतो पहिल्याच सभेत, आपल्या विधानसभेच्या अधिवेशनात मी आणि देवेंद्रजी मिळून 200 जागा निवडून आलो. 200पेक्षा जास्त. आणि 200पेक्षा जास्त जागा निवडून नाही आणल्या तर गावाला शेती करायला जाईन हे म्हणणारा एकनाथ शिंदे आहे. आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि महाराष्ट्राला माहीत आहे. आणि म्हणून तुमचा विकास आराखडा जो आहे, खरं म्हणजे तुम्हाला विकास पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? तुमच्या भागाचा विकास पाहिजे. जसं इतर भागाचा विकास झाला तसं तुमचा विकास झाला पाहिजे. तुमचं कात्रज देखील मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. तिथल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना, गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही लढताय. तुम्ही वैयक्तिक काहीच मागत नाही. आणि म्हणून तुमचं काम बघून मी मुख्यमंत्री असताना तिथं आलो होतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की विकास आराखडा असेल, तिथली वाहतूक कोंडी असेल, तिथले अनेक प्रश्न असतील. त्या दाव्यांच्या बातम्या सुरू आहेत. काय नेमकं आपल्या त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की पवार साहेबांनी छुप्या रस्त्याने मोदी आणि शहांना मदत केली, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली. खरं म्हणजे त्याच्यावर बोलण्यासाठी आमचे प्रवक्ते बोलत असतात. परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना प्रमुखांचे विचार आणि त्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असतं तर नरक किंवा स्वर्गातला नरक पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. आज शिवसेना प्रमुखांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि म्हणूनच आम्हाला नवीन दुसरं पाऊल उचलावं लागलं. आणि ते जनतेने त्याचं स्वागत केलं. आणि म्हणून विधानसभेमध्ये त्याचं प्रतिबिंब आपण पाहिलं. लोकांना विकास पाहिजे आणि विचारधारा, बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे गेलो. आणि म्हणूनच आज त्यांचं जे पाप आहे, त्यांनी जे बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेस बरोबर जाऊ नका, ते पाप त्यांनी केलं. आणि हे पाप लपवण्यासाठी किती वेळा तुम्ही मोदीजी आणि शहाजी, अमित शहांवर टीका करणार? अरे बाळासाहेब तर खुल्या मनाने हिंदुत्वाचा विचारधारा घेऊन पुढे जाणाऱ्या मोदीजींना खुलेआम पाठिंबा दिलाय. अमित भाईंना त्यांनी खुलेआम पाठिंबा दिलाय. बाळासाहेब मोठ्या मनाचे होते. हिंदुत्वाचा विचार आणि प्रसार करणारे मोदीजी यांच्या मागे उभं राहण्याचं खुलेपणाने, मोकळेपणाने, मोठ्या मनाने बाळासाहेबांनी तो निर्णय घेतला. आणि मोदीजींनी पण आणि अमित भाईंनी पण नेहमी बाळासाहेबांवर प्रेम केलं आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवली. आणि बाळासाहेबांची जे काही त्यांच्या त्या काळामध्ये एक दुसऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याचं काम केलं, त्याची जाणीव आहे. त्यामुळे हे दरवेळेला बाळासाहेबांच्या नावाच्या पाठीमागे किती वेळा हे तुम्ही तुमचं पाप लपवणार? तुम्ही ते बाळासाहेबांचा खोटा आवाज काढण्याचा पाप करताय. काय काय करताय? बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम करताय. तुम्हाला खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि अमितभाईंवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आपल्या विधानसभेच्या अधिवेशनात मी आणि देवेंद्रजी मिळून 200 जागा निवडून आलो. 200पेक्षा जास्त. आणि 200पेक्षा जास्त जागा निवडून नाही आणल्या तर गावाला शेती करायला जाईन हे म्हणणारा एकनाथ शिंदे आहे. आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा एकनाथ शिंदे. आणि महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून तुमचा विकास आराखडा जो आहे, खरं म्हणजे तुम्हाला विकास पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? तुमच्या भागाचा विकास पाहिजे. जसं इतर भागाचा विकास झाला तसं तुमचा विकास झाला पाहिजे. तुमचं कात्रज देखील मुख्य प्रवाहात आलं पाहिजे.
तिथल्या शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना, गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही लढताय. तुम्ही वैयक्तिक काहीच मागत नाही. आणि म्हणून तुमचं काम बघून मी मुख्यमंत्री असताना तिथं आलो होतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला एवढंच सांगतो की विकास आराखडा असेल, तिथली वाहतूक कोंडी असेल, तिथले अनेक प्रश्न असतील, जे लोकांच्या हिताचं आहे तेच आम्ही करणार. पाण्याचा विषय जो आहे, जे लोकांना पाहिजे, ज्या मूलभूत सोयीसुविधा घेण्याचा अधिकार तुमचा आहे आणि देण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला मनापासून जास्त काही मी सांगत नाही, मी जास्त बोलत नाही, पण करून दाखवतो. आणि माझा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम असतो तो. त्यामुळे आता तुमच्या पाठीशी मी उभा आहे 100% आणि खंबीरपणे. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे, धनुष्यबाण आपल्याकडे आहे, सगळं आपल्याकडे आहे, जनता आपल्याकडे आहे. रोज प्रत्येक जिल्ह्यातले, तालुक्यातले लोक इथे येत आहेत, शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, शिवसेनेवर विश्वास दाखवत आहेत. याचं कारण काय? याचं कारण एवढंच आहे की त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द, त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष. म्हणून लोक येतात. उदय सामंत तुमच्या संपर्कात आहे, राम आहे, आणि कोण आहे अजून, कोण कोण आहे त्यांच्या आहे. आणि म्हणून उदय सामंत आणि यांना पण मनापासून मी धन्यवाद देतो. आणि आपल्याला मी सांगतो की मी हा डायरेक्ट भेटणारा माणूस आहे. माझा ॲक्सेस कंट्रोल नाही आहे, डायरेक्ट ॲक्सेसेबल. आणि त्यामुळे मी साधा माणूस आहे. मी CM होतो तेव्हाही म्हणायचो मी कॉमन मॅन आहे. CM म्हणजे कॉमन मॅन. आता DCM आहे. DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित याचं काम आपल्याला करायचं आहे. बाकी आपलं काही अजेंडा नाही, माझे काही अजेंडा नाही. मला एकच अजेंडा आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, सर्वसामान्यांना न्याय द्यायचा आहे. आता आम्ही महायुती म्हणून काम करतोय, देवेंद्रजी आणि आम्ही सगळे एकत्र या महाराष्ट्राला पुढे नेतो. खऱ्या अर्थाने टीम आमची जी आहे ही, या टीमचा अजेंडा एकच आहे, विकासाचा अजेंडा. जो तुमचा अजेंडा आहे तोच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे आपण एकाच पेजवर आहोत आणि एकाच भूमिकेमध्ये आहोत. आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो. संघटन वाढवण्याचं काम तुम्ही कराल हा विश्वास मला आहे. कारण शेवटी संघटन, शिवसेना बळकट झाली, तिथल्या लोकांना न्याय मिळेल. आणि म्हणून मला आनंद आणि समाधान पण आहे की ज्या दिवशी मी मुख्यमंत्री झालो त्या दिवशी मी ठरवलं की मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये जेवढे निर्णय सर्वसामान्य लोकांच्या हिताचे घेता येतील, मग शेतकरी असतील, कष्टकरी असतील, वारकरी असतील, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय आम्ही घेतो. आणि म्हणूनच या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय मोठं यश, लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आणि लोकांनी देखील भरभरून आशीर्वाद दिले. आता त्यांच्यासाठीच काम करायचं आहे, त्यांच्यासाठीच विकास करायचा आहे, या राज्यासाठी विकास करायचा आहे. आणि म्हणून तुमची एक मोठी टीम आमच्या सोबत आल्यामुळे तिथं देखील शिवसेना बलवान होईल, संघटन मोठं होईल. 100% आणि तुमच्याबरोबर शिवसेना बलवान करण्यासाठी पैलवान पण आलेले आहेत. त्यामुळे सगळे पैलवान त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांचा जो विषय आहे तोही मला आपण सांगितलेला आहे आणि त्या विषयात देखील मी लक्ष घालून, ही आपले सगळे आपली शान आहे, पैलवान म्हणजे आपला अभिमान आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्राचा पैलवान देशात नाही जगाच्या नकाशावर आपल्या पैलवानांचं नाव झालं पाहिजे. यासाठी जे जे काही करायला लागेल ते आपण करू. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एक तुम्ही म्हणालात की एक एक माणूस जो आलेला आहे हा ताकदचा माणूस आहे. मला माहीत की ज्याला अपेक्षा काहीच नसते, त्याला सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची अपेक्षा असते.
तेवढीच भूमिका असते, त्याची ताकद म्हणजे त्याच्या मागे असलेली जनता असते. आणि म्हणून तुम्ही आज इथं दिसताय, एकेकाच्या मागे 100, 1000, 10,000 लोक आहेत, हे मला माहीत आहे. आणि म्हणून तुम्हालाही मी विश्वास देतो की तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे, विश्वासाला करा जाऊ देणार नाही. आणि मी ज्याच्या मागं उभा राहतो तो पूर्ण ताकदीने उभा राहतो. फक्त निवडणुका म्हणून नाही, आंदोलन म्हणून नाही, तर प्रत्येकाच्या कुठल्याही अडीअडचणीला, सुखदुःखामध्ये कधीही एक परिवार, एक कुटुंब, शिवसेना प्रमुख म्हणायचे, शिवसेना हे आपलं कुटुंब आहे. आता तुम्ही आता कुटुंबातले झालात, आमच्या परिवारातले झालात. त्यामुळे तुमच्या अडचणी त्या माझ्या अडचणी, तुमच्या समस्या त्या माझ्या समस्या समजून हा एकनाथ शिंदे त्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आणि विश्वास आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जे सगळे आलेत, आपले सगळे हजारो लोक आहेत, या सगळ्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बात करूंगा, ये बाला साहब के विचार को तोड़ने का काम किया उन्होंने, उसको विश्वासघात करने का काम किया है, उनके पीठ पे खंजीर फूंकने का काम किया है. इसलिए तो ये नरक स्वर्ग ये वो सब देखने की नौबत आई है. असं त्यांनी म्हटलेलं आहे की पवार साहेबांनी छुप्या रस्त्याने मोदी आणि शहांना मदत केली, कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केलेली आहे. खरं म्हणजे त्याच्यावर बोलण्यासाठी आमचे प्रवक्ते बोलत असतात, परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना प्रमुखांचे विचार आणि त्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असतं तर नरक किंवा स्वर्गातला नरक पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. आज शिवसेना प्रमुखांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि म्हणूनच आम्हाला नवीन दुसरं पाऊल उचलावं लागलं आणि ते जनतेने त्याचं स्वागत केलं. आणि म्हणून विधानसभेमध्ये त्याचं प्रतिबिंब आपण पाहिलं. लोकांना विकास पाहिजे आणि विचारधारा, बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे गेलो. आणि म्हणूनच आज त्यांचं जे पाप आहे, त्यांनी जे बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेसबरोबर जाऊ नका, ते पाप त्यांनी केलं. आणि हे पाप लपवण्यासाठी किती वेळा तुम्ही मोदीजी आणि शहाजी आणि अमित शहांवर टीका करणार? अरे बाळासाहेब तर खुल्या मनाने हिंदुत्वाचा विचारधारा घेऊन पुढे जाणाऱ्या मोदीजींना खुलेआम पाठिंबा दिलाय. अमितभाईंना त्यांनी खुलेआम पाठिंबा दिलाय. बाळासाहेब मोठ्या मनाचे होते. हिंदुत्वाचा विचार आणि प्रसार करणारे मोदीजी यांच्या मागं उभं राहण्याचा खुलेपणाने, मोकळेपणाने, मोठ्या मनाने बाळासाहेबांनी तो निर्णय घेतला. आणि मोदीजींनी पण आणि अमितभाईंनी पण नेहमी बाळासाहेबांवर प्रेम केलं आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवली आणि बाळासाहेबांची जे काही त्यांच्या त्या काळामध्ये एक दुसऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याचं काम केलं, त्याची जाणीव ठेवली. त्यामुळे हे दरवेळेला बाळासाहेबांच्या नावाच्या पाठीमागे किती वेळा हे तुम्ही तुमचं पाप लपवणार? तुम्ही ते बाळासाहेबांचा खोटा आवाज काढण्याचा पाप करताय, काय करताय? बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम करताय. तुम्हाला खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि अमितभाईंवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. साहेब, घड्याळ मी सांगतोय, परत एकदा सांगतो, घड्याळ काढून ठेवलं ते मी एकट्याने नाही काढलेलं साहेब, असंख्य कार्यकर्त्यांनी घड्याळ काढून ठेवलं. पण आता घड्याळ जे घालेल ना ते विकासाचंच घालेल. आणि ते विकासाचं घड्याळ फक्त साहेब त्याला चावी द्यावं, ते सेकंद काटा इतक्या जोरात पळेल की तुम्ही महानगरपालिकेला माणसाल की अरे आज सेकंद काटा खरंच पाळला, पण त्यांनी इतकं मोठं घड्याळ बंद पाडलं सेकंद काट्याने, ते हद्दपार होणार आहे साहेब. कारण आमच्या हवेलीमध्ये साहेब नेतृत्वच नाहीये. आम्ही जायचं कोणाकडं? साहेब तुम्ही फक्त नेतृत्व करा, आमची इच्छा आहे. सामंत साहेबांना फक्त वेळ बी द्या. त्यांनी लय महाराष्ट्राचा लोड उचलतात, आमच्या वाट्याला कधीतरी येते. त्यांना जरा थोडासा वेळ द्या, कारण त्यांची आम्हाला गरज आहे, तुमची आम्हाला गरज आहे. पण आमची इच्छा आहे की साहेब तुम्ही ज्यावेळेस आमच्या कात्रजला असाल साहेब, तुम्ही फक्त आता जी कामं आहेत ती मार्गी लावा. आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीने कामं मार्गी लागली. साहेब 40 दिवसात कामं होती. लोकार्पण सोहळ्याला साहेब तुम्ही यायचंय,
नवले ब्रिज पासून कात्रजच्या आमच्या चौकापर्यंत साहेब, जर का तुम्हाला 15 नगरसेवक, मी एवढ्या लोकांच्या समोर सांगतोय, विद्यमान 15 नगरसेवक तिथं तुमच्या स्वागताला साहेब उभे असतील, एवढंच सांगतो. कारण ह्या पुण्यामध्ये फक्त पाहिजे आता काम करणाऱ्याला पुणेकर शोधतात, लोक शोधतात फक्त काम करणाऱ्याला. ज्यावेळेस जेणेकरून की ज्यांच्याकडे व्हिजन आहे, ज्यांच्याकडे खाती आहेत, ज्यांच्याकडे सगळं काही, त्या व्यक्तीने जर का पुण्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि नेत्यांनी इंटरेस्ट घेतल्यानंतर साहेबांची काम करायची पद्धत सगळ्यांनाच माहिती आहे की एकदा हा बोलले तर मग जान जाय पर वचन ना जाय. साहेब तुम्ही शब्दाला पक्के आहात, म्हणून तुम्हाला विनंती आहे माझी की आम्हाला फक्त न्याय द्या. आम्ही न्यायाच्या भूमिकेतनं तुमच्याकडे आलो. मला कुठली अपेक्षा साहेब नाही, मला कात्रज शाखेचा अध्यक्ष जरी केला ना तरी चालते, पण आमचं काम करा एवढीच इच्छा आहे. आणि जे माझ्या संघ नगरसेवक असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांना न्याय द्यावा. कारण ती माझ्या संघ माझ्या भरोश्यावरती तुमच्याकडं माझ्या संघ आल्यात, फक्त त्यांना न्याय मिळाला. कुणी येणार उद्या त्याला जरा विषय वेगळा होणार, तसं नको व्हायला. ही मंडळी लढवई आहेत आणि आता कुठली अपेक्षा घेऊन नाही आलो आम्ही, फक्त आलो एक आमचा विकास, आणि तो विकासाचं विजन तुम्ही आमच्याकडं आशीर्वाद रूपे आमच्या पाठीमागं उभं करावं, आमच्या गावाला न्याय द्यावा. आमची पंचकृषी सदैव तुमच्या पाठीशी, तुमच्या कार्याशी आम्ही उभं राहू. आम्हाला बोलायला संधी दिली साहेब. 25 वर्षाचा कार्यकर्ता आहे, पहिल्यांदा न्याय पुढे बोलतोय. काय चुकलं असेल तर माफ करा. कांग्रेस के नेता पी चिदम्बरम ने कहा है कि इंडिया गठबंधन के किधर है वो? इंडिया अलायंस है, इंडिया नहीं है, इंडिया अलायंस वो तो टूट गई है कभी, वो किधर है? वो भी नहीं है, क्योंकि आज जो देश के खिलाफ निर्णय लेने वाले लोगों का अगर साथ है, आज हमारे जवान जो भारतीय सेना है उसके ऊपर सवाल खड़ा करते हैं, तो वो काहे कि इंडिया आला है, वो कभी टूट गई है. सर पी चिदंबरम असं म्हणाले. सर पी चिदंबरम असं ऐसा किताब क्या लिखा है, नरक स्वर्ग में नरक, नरक और स्वर्ग में नरक देखने का मौका नहीं आता था उनको, उनके ऊपर ये समझ नहीं आता था, क्योंकि शिवसेना प्रमुख जी के विचारधारा को उन्होंने तोड़ मोड़ दिया. उनके शिवसेना प्रमुख के विचार को त्याग दिया, और जो शिवसेना प्रमुख जी कहते थे मेरी कांग्रेस नहीं होने दूंगा, नहीं तो मेरी दुकान बंद करूँगा, उन्हीं के साथ गए, उन्हीं के साथ गए. इसलिए ऐसी किताब लिखने की जरूरत पड़ी. और मैं इतना ही कहूँगा कि हमने जो निर्णय लिया है, कभी भी अपना पाप छुपाने के लिए एकनाथ शिंदे दिखता है, उनको मोदी जी दिखते हैं, अमित भाई दिखते हैं, कितनी बार करोगे ऐसा? बाला साहब ठाकरे जी ने खुलेआम मोदी जी को सपोर्ट किया था. जो मोदी जी हिंदुत्व की विचारधारा को आगे बढ़ाने वाले मोदी जी है, वो मुख्यमंत्री थे जब गुजरात के, तब उन्होंने खुलेआम उनको समर्थन दिया था, क्योंकि मोदी जी उनको पता था एक देशभक्त है, एक राष्ट्रभक्त है, राज्य को आगे बढ़ाने वाले, देश को आगे बढ़ाने वाला नेता है. और इसीलिए उनको पता था कि मोदी जी की जरूरत राज्य को भी है और देश को भी है. और तभी उनको पता था, इसलिए उन्होंने कहा था कि मोदी जी के बारे में, मोदी जी के पीछे वो खड़े थे, अमित भाई के पीछे वो खड़े थे. वो जो करते हैं खुलेआम करते हैं, चुप चुप के नहीं करते, बंद दरवाजे के पीछे काम नहीं करते. और इसलिए कितने बार उनको आप आरोप करोगे? आज जो देश को आगे बढ़ाने का काम, आज पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देने का काम किसने किया है? देश के प्रधानमंत्री मोदी जी ने किया है. और इसलिए बाला साहब ठाकरे जी के विचार वो भी यही थे, उनकी भूमिका यही थी, देशभक्त और राष्ट्रभक्ति की भूमिका थी. और इसलिए क्या क्या करते हो नौटंकी, बाला साहब ठाकरे जी का आवाज़ निकालता हूँ नकली, ये समय आपके ऊपर आया है. इसलिए बाला साहब ठाकरे जी की विचारधारा छोड़ने की वजह से जो पाप किया है वो भुगतना पड़ रहा है, और ऐसी किताब निकालनी पड़ रही है. मैं इस पर ज़्यादा कुछ कहना नहीं चाहता हूँ, लेकिन मैं इतना ही कहता हूँ, आज पूरे देश में, पूरी दुनिया में मोदी जी ने जो काम पाकिस्तान के खिलाफ किया है, हमारे पहलगाम में जो हमारे बेकसूर लोगों को मारा है पाकिस्तान के आतंकवादियों ने, हमारे बहनों का सिंदूर पोंछने का काम पाप किया है. ये ऑपरेशन सिंदूर लॉन्च करके तो पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया है. उनके एयर बेस को
तहस नहस कर दिया है, आतंकवादी अड्डों को तहस नहस कर दिया है। भारत का जो हमारा भारत की ताकत जो है ब्रह्मोस, उसकी ताकत दुनिया ने देखी है। ऐसे प्रधानमंत्री, जो लड़ाकू प्रधानमंत्री, जो बोलते हैं गोली का जवाब तो गोलों से देंगे, ऐसे लोगों को आरोप करते हैं। अरे वो कहा, आप कहा, कुछ भी हो गया तो तुरंत उनको आरोप लगा। ये देश की जनता जो है ये पूरी तरह समझदार है और देश की जनता हमारे भारतीय लश्कर जो है, जवान है, उनके साथ खड़ी है और मोदी जी के भी साथ खड़ी है। गणेशाची एक चतुर्थी ज्या महोत्सवावर आमचा प्रवेश होतोय आणि ते सुद्धा एक कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की आम्ही 3 वर्ष साहेब राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर कुठल्या पक्षाकडे गेलो नाही, काय नाही, आम्ही आमचं काम करत राहिलो. काम करत असताना साहेब एक अनुभव असा येत गेला की ज्या वेळेस कार्य करताना ज्या पक्षामध्ये आम्ही काम करत असताना त्या नेत्यांनी आम्हाला 25 वर्षामध्ये कुठली दखल न घेता, कुठली विचारपूस न करता काय तुमच्या गावाला पाहिजे किंवा काय कात्रज गावची परिस्थिती आहे. आमचं कात्रज गाव म्हणजे हवेली तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणजे साहेब आमच्या गावामध्ये 2 खासदार, 3 आमदार आणि 12 नगरसेवक आहे. हे असं आमचं कात्रज गाव आहे. आणि ह्या कात्रज गावामध्ये जे निवडून जातात त्यांना आम्ही निवडून देत आलो साहेब. ही संघटना आमची सगळ्या निवडणुका झाल्यानंतर आमची पुढं आली आणि हीच जर संघटना आमची अगोदर स्थापित होती तर मला वाटतं तुमच्याकडे चांगल्या मोठ्या नेत्यांना बी येऊन बसावं लागलं असतं की महाराष्ट्राचे नाही भारताचे नेते सुद्धा आमच्या कात्रज गावामध्ये ह्या कात्रज विकास आघाडीच्या बैठकीला येऊन बसले. त्यावेळेसच आम्ही कामाला सुरुवात केली. म्हणजे पवारसाहेब आले त्यावेळेसच आम्ही सपोर्ट केला आणि अमोल कोल्हे आणि सुप्रियाताईंचं आम्ही काम केलं. विधानसभेला बी साहेब तुमचा फोन आला, मस्के साहेबांचा फोन आला, त्यावेळेस बापू शिवतरेंचा आम्ही सगळ्या कात्रज विकास आघाडीच्या माध्यमातून या 7-8 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. ज्यावेळेस आम्ही काम करत होतो साहेब तर एक गोष्ट प्रामुख्याने काय की आम्हाला एकच माहिती की अर्थ खातं अमक्या नेत्याकडे, पण त्यांच्याकडे फक्त अर्थ खातं कळालं, पण खरं विकासाचं खातं आणि विकासाची ज्यावेळेस विजन बघतो आपण, विकास कोणाकडे येतो पाहतो, तो विकासाचा शिल्पकार म्हटलं तरी शिंदे साहेबांना काही कमी वाटणार नाही. कारण ह्या शिंदे साहेबांमुळेच आज विकास आराखडा आणि तो विकास आराखडा मंजूर करणारे साहेबांचं काम म्हणजे मी पाहिलं साहेब. जर का आपल्या चौकामध्ये मुख्यमंत्री असताना अर्धा 1 तास जर का साहेब आपल्याला देतात तो कात्रज गावासाठी दिलेला टाइम होता. त्यानंतर काही काळ गेल्यानंतर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सामंत साहेब आले. उदय सामंत साहेबांनी कात्रज विकास आघाडीच्या प्रश्नाला हात घातला. त्यानंतर त्यांनी सुरुवात केली. अजय भोसले असतील, राम रेपाळे साहेब असतील, रणजित पायगुडे असतील, नाना भानगिरे असतील, पुणे शहराचे अध्यक्ष असतील, हे सर्वांनीच आम्हाला एक चांगलं म्हणजे पक्षात न येता सुद्धा आमच्या कामाची दखल घ्यायला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस कुठंतरी लक्षात आलं की पक्ष हा नसून एक काम लोकांसाठी बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदू हृदय सम्राट जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत राहिलेले त्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्यावेळेस कार्यकर्त्यांना कसं लढायचं आणि कसं काम करून घ्यायचं ही शिकवण साहेब तुमच्याकडे आम्ही पाहिली. आणि तुम्ही त्या शिकवणीतून ज्यावेळेस साहेब एक काल 2 महिला भेटल्या होत्या, त्या महिला म्हणल्या की बरं झालं तुम्ही शिंदे साहेबांच्या सेनेत प्रवेश करता. मी म्हणलं का नाही, म्हणले तेच आपली फक्त काळजी घेणार आहे. तुम्ही म्हणलं त्या उद्देशाने म्हणताय का खरंच भाऊ बहिणीकडे चालले ते ह्या नात्याने म्हणताय. म्हणले त्या म्हणल्या की त्यांनीच आम्हाला दर महिना पैसे मिळतील ही काळजी त्यांनी घेतली. आपली तुम्ही बिंदास जावा. जर महिला जर सांगत असतील की तुम्ही शिंदे साहेबांकडे जावा आपल्या कात्रजचे प्रश्न सुटतील, महिला सांगतात म्हणजे ज्यांना विकास आराखडा किती मुळापर्यंत पोचलेला आहे ते बी माहिती नाही. पण साहेब पुण्याची भौगोलिक परिस्थिती आणि आमच्या हवेलीची शहराची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आमचा विकास आराखडा होणं आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे. साहेब आम्हाला काय लागतं, आम्हाला 25 वर्ष झाली कॉर्पोरेशनमध्ये येऊन. आमचं स्वप्न काय, खराडी बनते, बानेर बनते, तर आमच्या कात्रजचा विकास का नाही बनवू शकत. आणि विकास जर बनवायचा असेल तर आज साहेब 25 वर्षांनी पुन्हा एकदा कॉर्पोरेशन महानगरपालिका ॲक्टनुसार पुन्हा एकदा साहेब आमचा आराखडा बसवू शकतो आणि पास होऊ शकतो. नवीन गावं जे आमच्या संघ आले एकच विनंती आहे साहेब
की आमचा जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा तुम्हाला जो मी 3D मध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने तुम्ही आमचा ह्या गावकऱ्यांना सांगितलेलं आहे की साहेबांनी उदय साहेबांनी बी यात्रे दिवशी फोन केला आणि त्या दिवशी काळ भैरवनाथाच्या यात्रे दिवशी आम्हाला शुभेच्छा दिल्यात की तुम्ही त्या दिवशी रेंजमध्ये फोन लागला नाही, पण साहेबांनी सांगितलं की तुमचा विकास आराखडा मंजूर होईल आणि तो विकास आराखडा मंजूर करण्याचं आश्वासन नाही तर आश्वासित केलंय. साहेबांनी विषय मार्गी लावायचे ठरवले. तुम्ही बिंदास शिवसेनेमध्ये प्रवेश करा. ज्यावेळेस साहेब आम्हाला एकच इच्छा आहे की आम्ही जर का 2 खासदार 3 आमदार आणि 12 नगरसेवक विनामूल्य त्या पक्षाची सेवा जर आम्ही केलेली असेल तर फक्त पुढल्या भरोश्यावर की आमचा विकास होणार आहे. आम्हाला साहेब 3 पट टॅक्स आहे, 3 पट टॅक्स भरून आमचं कंबरड मोडलं. पिंपरी चिंचवड शहर ह्या पुणे शहरातलंच आहे, तिकडचा 3 पट टॅक्स कमी होतोय. मग आम्ही काय बेळगावातले आहेत का? प्रश्न आहे साहेब, म्हणजे हा प्रश्न इतका जिव्हाळ्याचा आहे की 3 पट टॅक्स भरायला आम्ही इकडं 200 कोटी रुपये कात्रज साहेब आम्ही 200 कोटी रुपये टॅक्स भरतोय म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाला. आज जर 200 कोटी रुपये टॅक्स भरतोय साहेब, 250 MLDचा कोटा आम्हाला आहे. आम्हाला पाणी लागते, आमच्या गावाला फक्त पाणी लागते 22 MLD साहेब. ते पाणी येते रात्री 1-2 वाजता. पाण्याची साठवणूक आहे साहेब आमच्याकडे 120 MLD पाण्याची साठवणूक. आमच्या टाक्या आमच्या उशाला कोरड आमच्या घासाला 12 महिने. ह्याच्यावरती कोणतरी निर्णय घेणार आहे का नाही साहेब? म्हणजे आम्ही फक्त त्यांनी पवारांनी फोन केला की आम्ही आपलं निघायचं. आज युतीमध्ये आहे म्हणून साहेब, पण आम्ही आज तशी प्रवेश केलाय. पण थोडंसं आम्हाला मन मोकळं केलंच पाहिजे. काहीतरी विषय खरं आहे तो आहे साहेब. ज्यावेळेस ह्यांचं जर काम करतोय आम्ही तर साहेब आम्हाला काय म्हणायचंय, आम्हाला न्याय मिळेल का नाही? मग न्याय मिळण्यासाठी न्याय देण्यासाठी मग एकच म्हणलं पाहिजे की कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा. शिंदे साहेब ज्यावेळेस आपल्या पाठीमागे उभे राहतील साहेब, तुम्हाला खोटं सांगत नाही, आजपर्यंत आम्ही विनामूल्य जर का साहेब त्यांना निवडून देतोय साहेब. घड्याळ मी सांगतोय, परत एकदा सांगतो, घड्याळ काढून ठेवलं ते मी एकट्याने नाही काढलेलं साहेब, असंख्य कार्यकर्त्यांनी घड्याळ काढून ठेवले. पण आता घड्याळ जे घालेल ना ते विकासाचंच घालेल आणि ते विकासाचं घड्याळ फक्त साहेब त्याला चावी द्यावं. ते सेकंद काटा इतका जोरात पळेल की तुम्ही महानगरपालिकेला मानसाल की अरे आज सेकंद काटा खरंच पाळला, पण त्यांनी इतकं मोठं घड्याळ बंद पाडलं सेकंद काट्याने, ते हद्दपार होणार आहे साहेब. कारण आमच्या हवेलीमध्ये साहेब नेतृत्वच नाहीये. देखिए ये बात मैं इस